प्रश्न बघा. दीनदयाल बंदर प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे सुशील कुमार. पुढील प्रश्न बघा. नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA च्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे प्रदीप सिंह खरोला. पुढील प्रश्न बघा. इस्रोने कोणत्या राज्याच्या चित्रदुर्ग येथून पुष्पक यानाची सलग तिसऱ्यांदा यशस्वी लँडिंग केलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे कर्नाटक. पुढील प्रश्न बघा. 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये कोणत्या माहितीपटाला सुवर्णशंख पुरस्कार मिळालेला आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे द गोल्डन थ्रेड. पुढील प्रश्न बघा. भारतीय नौदलाच्या उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे कृष्णा स्वामीनाथन. पुढील प्रश्न बघा. भारतीय लस उत्पादक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे कृष्ण इला. पुढील प्रश्न बघा. विशेष संरक्षण गटाचे महानिरीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे लव कुमार. पुढील प्रश्न बघा. कोणत्या खेळाडूला ICC वन डे प्लेयर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे विराट कोहली. पुढील प्रश्न बघा. कोणत्या देशाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे ऑस्ट्रेलिया. पुढील प्रश्न बघा. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात कधीपासून केली होती? त्याचं योग्य उत्तर असणार आहे 2009. पुढील प्रश्न बघा. राज्यसभेचे विरोधी पक्षनेते कोण? त्याचं योग्य उत्तर असणार आहे मल्लिकार्जुन खरगे. पुढील प्रश्न बघा. देशाच्या राज्यसभेच्या सभागृह नेतेपदी कोणाची निवड झालेली आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे JP नड्डा. पुढील प्रश्न बघा. किती वर्षांनी देशाच्या लोकसभा अध्यक्षपदी निवडणूक होणार आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे 48 वर्षानंतर. पुढील प्रश्न बघा. भारताच्या इतिहासात लोकसभा अध्यक्षाची निवडणूक होण्याची ही कितवी वेळ आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे चौथी. पुढील प्रश्न बघा. सार्वजनिक परीक्षा अयोग्य माध्यमांना प्रतिबंध 2024 कायदा देशात कधीपासून
लागू करण्यात आलेला आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे 21 जून 2024 पासून. पुढील प्रश्न बघा, कोणत्या देशाच्या संसदेत हिजाब बंदी घालणारे विधेयक मंजूर करण्यात आले आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे तजाकिस्तान. पुढील प्रश्न बघा, केंद्र सरकारने स्पर्धा परीक्षेमधील सुधारणासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय उच्च स्तरीय समिती स्थापन केलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे के. राधाकृष्णन. पुढील प्रश्न बघा, 18व्या लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी कोणाची निवड झालेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे राहुल गांधी.